लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, सगळ्या ताईंना आतुरता लागली होती म्हणजे 10व्या हप्त्याची। हा एप्रिल हप्ता नेमका कधी भेटणार आणि याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी लाडक्या ताईंनो तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे येऊ शकतात, कधी सुरुवात होऊ शकते, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो 10वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या ताईला हवाय एकदा पटपट सांगायचं आहे, कारण वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। यानुसार या ठिकाणी बातम्या समोर आलेल्या आहेत, त्या बातम्या तुम्हाला मी दाखवणार आहे पुराव्यासहित। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। एप्रिल महिन्याचं वाटप कधीपासून सुरुवात होऊ शकते, नेमका काय आहे अंदाज सगळ्यांचा, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। बघा व्हिडिओला सुरुवात करत आहे, वेळ न वाया घालवता सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। बऱ्याच ताई विचारत होत्या की नेमका सर तारीख काय असणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, तर ते काही तारखा समोर आलेल्या आहेत, त्या तारखा तुम्हाला मी सांगणार आहे। आणि चॅनलला जर नवीन कोणी ताई आल्या असतील सबस्क्राइब करून ठेवा। लाडक्या ताईंनो हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। बघा या ठिकाणी लाडक्या ताईंनो श्रीराम नवमी जी आहे ती 6 एप्रिलला आहे। बघा श्रीराम नवमी या ठिकाणी हिंदूंचा मोठा हा सण मानला जातो, तर या श्रीराम नवमी निमित्त या ठिकाणी 10वा हप्ता वाटप होऊ शकतं अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर येते। त्यानुसार वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर, वेगवेगळ्या न्यूज मध्ये काय दिलेले आहेत, कोणत्या तारखा दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला सगळ्या सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा या ठिकाणी 6 एप्रिलला वाटप होऊ शकतं। आज आहे कोणता, आज 4 एप्रिल आहे। 6 एप्रिलला या ठिकाणी श्रीराम नवमी आहे आणि त्याच्या निमित्त काय काय तारखा समोर आल्या त्या आपण तारखा बघणार आहोत। सगळ्यात पहिली तारीख या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे लोकशाही। बघा लोकशाही मराठी यांचं टीव्ही चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे, न्यूज पेपर पण आहे। याच्यामध्ये बातमी आलेली आहे, त्यांनी काय तारीख सांगितली आहे या ठिकाणी बघू शकतात। 6 एप्रिल ते 10 एप्रिल। बघा 6 एप्रिल ते 10 एप्रिल लोकशाहीनी तारीख दिलेली आहे। बघा मागच्या महिन्यात देखील, मार्च महिन्यात देखील 7 मार्चला सुरुवात झाली होती, तर यांनी या ठिकाणी श्रीराम नवमी जयंती निमित्त, श्रीराम नवमी निमित्त या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तारीख सांगितलेली आहे। 6 तारखेला श्रीराम नवमी आहे आणि याच्या निमित्ताने वाटप होऊ शकतं अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी लोकशाही मराठी यांनी सांगितलंय। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना आनंद होईल, 6 तारखेला पैसे रामनवमीच्या, श्रीराम नवमी जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी हे पैसे येतील। कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतं की हे पैसे 6 तारखेला यावेत, 6 एप्रिलला यावेत, आपला हप्ता भेटावा, असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 6 तारखेला या ठिकाणी सांगितलंय लोकशाहीनी। मी या ठिकाणी माझ्या गोष्टी सांगत नाहीये, मी अंदाज व्यक्त करत नाहीये। ज्या गोष्टी न्यूज पेपरला आल्यात, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये आलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे। लोकशाहीची ही पहिली बातमी तुम्हाला सांगणार आहे। आणि लाडक्या ताईंनो मी फक्त दाखवत नाहीये, याचा पुरावा देखील मी दाखवणार आहे। पुरावा देखील याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। चला या ठिकाणी टाइम्स नाव मराठी यांचं देखील न्यूज चॅनल आहे टीव्हीवर आणि न्यूज पेपर देखील आहे। त्या टाइम्स नाव मराठीने काय तारीख दिली आपण बघूया। टाइम्स नाव मराठी यांनी तारीख दिली आहे 5 एप्रिल ते 15 एप्रिल। 5 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजे उद्यापासूनच वाटप सांगितलेलं आहे। उद्या आहे कोणता वार, शनिवार। शनिवारपासूनच वाटप होऊ शकतं असं टाइम्स नाव मराठी यांनी दिलेलं आहे। याचा पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो बघा सर्व गोष्टी या श्रीराम नवमी जयंतीच्या निमित्ताने यांनी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्यापासून वाटप होऊ शकतं असं टाइम्स नाव मराठी यांनी सांगितलेलं आहे। बघूया लाडक्या ताईंनो कुणाकुणाला वाटते उद्यापासून हप्ता भेटावा। या टाइम्स नाव मराठी सगळ्यालाच माहितीये, हे मी एकटं सांगत नाही, टाइम्स नाव मराठी सगळ्याला माहितीये, हे न्यूज पेपर आहे, न्यूज चॅनल आहे, सगळ्याला माहितीये आणि त्यांनी हा या ठिकाणी पुरावा दाखवलेला आहे आणि तुम्हाला मी पुरावा पण दाखवणार आहे। टाइम्स नाव मराठीने काय सांगितलंय, 5 एप्रिल ते 15 एप्रिल याच्यामध्ये वाटप होऊ शकतं, तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे। आता बघा पुढची बातमी आहे ती म्हणजे अहिल्यानगर लाईव्ह 24 यांनी काय तारीख दिली आहे 6 ते 10 एप्रिल। बघा
दोन न्यूजपेपरच्या 2 वृत्तपत्रांच्या बातम्या या ठिकाणी मॅच होत आहेत. लोकशाही मराठीने पण 6 ते 10 एप्रिल दिले आहे आणि अहिल्यानगर लाईव्ह 24 नी पण 6 ते 10 एप्रिल दिलेलं आहे. तर बघू शकतो आता 6 ते 10 एप्रिल मध्ये होणार आहे किंवा उद्या 5 एप्रिल पासून वाटप होणार आहे हे आपल्याला आता बघायचंय. लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला गरज आहे का, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि लाडक्या ताईंनो हा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. बघा फेब्रुवारी पासून तपासणी सुरू झाली, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमची तपासण्या झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात याद्या पुढे आल्यानंतर हे पैसे भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो कोणत्या ताईला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, तुमचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत पटपट सर्व ताईंनी सांगायचंय. कारण की हा एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्यात गेम चेंजर असणार आहे. परत तुम्हाला सांगतो, मागे पण सांगितलं होतं गेम चेंजर हप्ता असणार आहे. कारण की मागचा जे मार्च महिन्याचा हप्ता जो होता तो ऑलरेडी मागच्या फायनान्शियल इयर मध्ये होता. आता नवीन फायनान्शियल इयर, नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे आणि बघा राज्याचं हे नवीन आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर बजेट नंतरचा हा पहिला हप्ता असणार आहे. त्याच्यामुळे हा जर हप्ता तुम्हाला भेटला तर 100% तुमची लाडकी बहीण योजना बरेच दिवस, बरेच महिने तुमची चालणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा महिना तुम्हाला सगळ्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटलेत मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघूया साम टीव्हीची एक बातमी साम टीव्ही, बघा सगळ्याला साम टीव्ही माहितीच आहे. साम टीव्हीची बातमी काय आली, त्यांनी काय तारीख दिली तुम्हाला मी दाखवत आहे. एप्रिलच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे भेटतील. तर हे कोणी सांगितलंय, साम टीव्हीनी. बघा काहींनी सांगितलंय पहिल्या 5 एप्रिलला भेटतील, काहींनी सांगितलंय 6 एप्रिलला भेटतील आणि काहींनी सांगितलेले 3ऱ्या आठवड्यात भेटतील. तर आता बघा आपल्याला उत्सुकता लागलीये कधी का भेटेना पण पैसे लवकरात लवकर अकाउंटला भेटावेत. कोणत्या ताईला असं वाटतंय की बाबा पैसे लवकरात लवकर आमच्या अकाउंटला टाकून द्या, आता आम्हाला वेळ नाहीये, वाट बघायची आमच्याकडे सहनशक्ती नाहीये आणि लवकरात लवकर सरकारने आम्हाला पैसे द्यावेत, आम्ही खूप गरीब आहेत, आमचे ह्या गोष्टीसाठी आम्हाला पैसे लागतात. तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय, कधी पैसे तुमच्या अकाउंटला यावेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की वेगवेगळ्या तारखा समोर आलेल्या आहेत आणि आता याचा पुरावा मी देणार आहे. लाडक्या ताईंनो बघा आपल्या या चॅनलवर कधीच खोट्या बातम्या सांगितल्या जात नाहीत, कधीच अंदाज व्यक्त केले जात नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, टीव्ही मध्ये येतात, न्यूजपेपरला येतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. लाडक्या ताईंनो बघा त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी पुराव्यासहित दाखवत आहे. तुम्हाला सगळ्यात पहिला पुरावा लाडक्या ताईंनो हा घ्या, सगळ्यात पहिला पुरावा तुमच्या समोर आहे. पहिला पुरावा साम टीव्हीचा पुरावा, साम टीव्हीचा पुरावा तुमच्या समोर आहे. लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी समोर आली मोठी अपडेट. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे येतील. 3ऱ्या 4थ्या आठवड्यात मी जर सांगितलं साम टीव्हीची ही बातमी आहे, साम टीव्हीने सांगितलंय 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे येतील. आता बघा दुसरी बातमी, चला दुसरा पुरावा तुम्हाला देत आहे. बघा लाडक्या ताईंनो दुसरा पुरावा आहे तो म्हणजे टाइम्स नाऊ मराठीचा. टाइम्स नाऊ मराठी काय सांगितलंय बघा, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, या तारखेला खटाखट जमा होऊ शकतात पैसे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, ती पण तुम्हाला अपडेट मी मला देणार आहे. पुढचा आहे लोकशाहीचा पुरावा. बघा एप्रिल हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे, या दिवशी खात्यामध्ये जमा होणार पैसे. लोकशाहीची ही बातमी तुम्हाला समोर दिसत आहे. त्याच्यानंतर बघा लाडकी या ठिकाणी अहिल्यानगर लाईव्ह 24 ची बातमी तुमच्या समोर आहे. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, एप्रिलचा हप्ता या तारखेला खात्यामध्ये जमा होणार. 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार. आता याचा बघा पुरावा टाइम्स नाऊची, बघा टाइम्स नाऊची बघा ही बातमी आहे, टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे आणि त्यांचा पुरावा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार. एप्रिल महिन्याचा हप्ता 5 ते 15 एप्रिलला. टाइम्स नाऊचा पुरावा घ्या. लाडक्या ताईंनो बघा ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्याच तुम्हाला सांगतोय. टाइम्स नाऊचा पुरावा तुमच्या समोर दाखवलाय. चला पुढचा पुरावा पण तुमच्या समोर दाखवून देतो. चला
पुढचा पुरावा लोकशाही, बघा लोकशाहीचा पुरावा बघा या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 तारखेच्या दरम्यान महिलांच्या अकाउंटला येणार. 6 ते 10 एप्रिल सांगितलं आहे. 6 तारीख कधी आहे? परवा आहे. बघा या ठिकाणी लोकशाहीची बातमी आहे, पुरावा तुम्हाला देऊन टाकलेला आहे. चला पुढचा एक शेवटचा पुरावा राहिला तो म्हणजे अहिल्यानगर लाईव्ह 24चा. याचा पण पुरावा तुमच्या समोर येतो. बघा दरम्यान एप्रिल महिन्याचा पैसा 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार. बघा ह्यांनी पण सांगितलं अहिल्यानगर, त्यामुळे लाडक्याताईंनो सगळे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत का, कोणत्या न्यूजपेपरला काय आलं सगळे सांगितलेलं आहेत. तर उद्यापासून कोणत्या लाडक्याताईंना, उद्या 5 एप्रिल आहे, 5 एप्रिल टाइम्स नाऊच्या नुसार 5 एप्रिलला पैसे येतील अशा स्वरूपाचे त्यांनी सांगितलंय. तर लाडक्याताईंनो तुम्हाला उद्यापासून पैसे हवेत का, उद्यापासून हप्ता आला तर चांगलं होईल का, पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रत्येक ताईंनी सांगायचं उद्यापासून पैसे आले तर तुम्हाला कसे वाटेल. बघा माहिती दिल्या तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. माहिती आवडत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचंय आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.